हॅलो फ्रेंड्स, आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट जो पॉइंट बघणार आहे तो बघणार आहे ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ एनी ॲक्वियस सोल्युशन. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक रिलेशन बघितलं होतं की पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14. म्हणजे जी पीएच स्केल आहे ती पीएच स्केल किती आहे 14 पर्यंत. त्याच्यावरून आपण डिसाईड करतो की कुठला ऍसिड आहे कुठला बेस आहे. आपल्याला तेच डिसाईड करायचं आहे की दिलेलं सोल्युशन ऍसिडिक कधी असेल, बेसिक कधी असेल किंवा न्यूट्रल कधी असेल. तर फर्स्ट ऑफ ऑल चेक करू. फर्स्ट ऑफ ऑल न्यूट्रल साठी कंडिशन, न्यूट्रल सोल्युशन. पण न्यूट्रल सोल्युशन म्हणजे काय रे? असं सोल्युशन की जे ऍसिडिक पण नाहीये आणि बेसिक पण नाहीये. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल सोल्युशन. ही कंडिशन पॉसिबल कधी आहे रे? ही कंडिशन पॉसिबल आहे जितके H प्लस आयन असतील तितकेच जर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल असेल. म्हणजे मी असं म्हणतो की जे माझ्याकडं जेवढे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन, तितकंच माझ्याकडं जर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर मला जे भेटणार आहे ते भेटणार आहे न्यूट्रल सोल्युशन. आता हे जे कंडिशन आहे या कंडिशनवरून माझ्या लक्षात असं आलं की बाबा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मी जर याला निगेटिव्ह लॉग दोन्ही साईडला अप्लाय केला टू द बेस 10 तर हा झाला H प्लस इज इक्वल्स टू हा झाला निगेटिव्ह लॉग टू द बेस OH मायनस टू द बेस 10. म्हणजेच हा काय झाला रे? हा झाला PH इज इक्वल्स टू POH. बरोबर ना? ओके. पण माझ्याकडे ऑलरेडी एक कंडिशन आहे ना, PH प्लस POH इज इक्वल्स टू 14. मग अशी कुठली कंडिशन असेल किंवा मी जर ह्या व्हॅल्यूज पुट केल्या PH आणि POH दोन्ही इक्वल केल्या तर POH च्या ठिकाणी PH टाकतो. त्याचा अर्थ काय? PH इज इक्वल्स टू POH इज इक्वल्स टू 7. असं सोल्युशन ज्याचा PH आणि POH 7 आहे त्याला मी काय म्हणतोय? न्यूट्रल सोल्युशन. असं कुठलं सोल्युशन आहे? 298 केल्विनला वॉटर हे न्यूट्रल सोल्युशन म्हणून ऍक्ट करतात. लक्षात ठेवा, 298 केल्विनला. कुठं? 298 केल्विन. सिंपल आहे. तर याला मी काय म्हणतो? न्यूट्रल सोल्युशन. आता नेक्स्ट जी कंडिशन आहे ती मला बघायची आहे ऍसिडिक सोल्युशन. ते काय बघायचं? ऍसिडिक सोल्युशन. आता कुठलंही सोल्युशन ऍसिडिक कधी असेल रे? आता बेसिकली त्याच्यामध्ये OH मायनस चे पण आयन्स आहेत आणि H प्लस चे पण आयन्स आहेत. तर मी असं म्हणतो असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा H3O प्लस, एक लक्षात घ्या H प्लस आणि H3O प्लस मध्ये काहीच फरक नाहीये. इमॅजिन कर माझ्याकडे एक कंटेनर आहे. कंटेनर मध्ये मी ऍसिड टाकलं, ॲक्वियस HCl आहे. HCl कसं आहे माझ्याकडं? ॲक्वियस. मग त्या HCl चे मला आयन्स भेटणार आहेत. कुठले कुठले आयन्स भेटणार आहेत? ॲक्वियस HCl चे मला आयन भेटले H प्लस आणि Cl मायनस. हा जो H प्लस आयन आहे हा काय आहे? हा सब लुटा हुआ आयन है, सब कुछ लुटा हुआ है. H प्लस म्हणजे काय रे? बेसिकली प्रोटॉन. H प्लस म्हणजे काय? प्रोटॉन. का? हायड्रोजन कडे काय? एक प्रोटॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, एक न्यूट्रॉन. एक इलेक्ट्रॉन त्याला लूज केला, शिल्लक राहिला एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन. मग हायड्रोजन असताना तुझं छोटा आहे, त्याच्या डोक्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज त्याला सहन होत नाही. मग तो काय करतो? निगेटिव्हच्या शोधात फिरत असतो. ठीक आहे. मग निगेटिव्ह शोधात फिरत असताना त्याला कोण भेटतं रे? आता तो कुणामध्ये? पाण्यामध्येच आहे. मग त्याला नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल भेटणार आहेत H2O. त्यात ऑक्सिजनच्या डोक्यावरती दोन लोन पेअर असणार आहेत आणि हा फिरतोय कोण? हायड्रोजन. मग हा काय करणार आहे? इलेक्ट्रॉनच्या शोधात ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलकडे अट्रॅक्ट होणार आहे. मग हा जो आयन तयार होणार आहे ना H3O वाला प्लस मध्ये, याला आपण म्हणतो हायड्रोनियम आयन. ठीक आहे. त्याला मी इक्विव्हॅलंट कन्सिडर करतो H प्लसच्याच. वॉटर मध्ये काय फरक पडतो रे? एकटा H प्लस फिरू शकतो का? नाही. तो हायड्रोजनच्या फॉर्म मध्ये फिरणार आहे. फिरू दे, पण तो H प्लस म्हणून चेक करतो ना. कॉन्सन्ट्रेशन चेक करताना मी असं चेक करणार ना H3O प्लसचाच. मग मी असं म्हणतो की माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आहे. या कंडिशन मध्ये जर H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, बघ गंमत, H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे OH मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त असेल तर ते सोल्युशन कसं असेल माझं? ऍसिडिक असेल. ओके. दोन्ही साईडला लॉग लिहून घेतो. निगेटिव्ह लॉग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 ग्रेटर दॅन निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. हा बेसिकली काय झाला रे? हा झाला PH इज ग्रेटर दॅन POH. अशी कंडिशन ज्याच्यामध्ये PH हा POH पेक्षा जास्त असेल
अशी कंडिशन ज्याच्यामध्ये पीएच हा पीओएच पेक्षा जास्त असेल त्याला मी काय म्हणणार आहे रे, त्याला मी म्हणणार आहे ऍसिडिक सोल्युशन. ठीक आहे. मग मी इथं जर व्यवस्थित विचार केला तर पीएच ची जी व्हॅल्यू आहे ती जास्त कधी असेल रे, एक मिनिट काहीतरी गडबड झाली का आपली. निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. ओके, नाही बरोबर आहे. हा, मग आता मला काय करायचंय ना, जे माझ्याकडं पीएचच्या स्केलमध्ये मला डिफाईन करायचं म्हणजे H+ आयनच्या स्केलमध्ये डिफाईन करायचंय. आपल्याला माहिती आहे, आपण एक शिकलो होतो की बाबा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इज इक्वल्स टू concentration of OH minus is equals to 1 into 10 to the power minus 7 at 298 Kelvin at hydrolysis of water. असं आपण काहीतरी शिकलो होतो. म्हणजे काय निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी इथं काय लिहितो रे, हा ठीक आहे चालतं, हे पण चालेल की बाबा बरं ठीक आहे. हा इथं ह्याच्यावरनं मी काय लिहू शकतो, मी असं लिहू शकतो की H+ आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त असणार आहे कुणापेक्षा, 1 into 10 to the power minus 7 पेक्षा. ठीक आहे, हेच लिहिलं ना मी. OH च्या ठिकाणी फक्त त्याची व्हॅल्यू टाकून दिली. हे जरा वेळ विसरून जातो. ठीक आहे. ठीक आहे, इथं मी काय करतो, दोन्ही साईडला निगेटिव्ह लॉग घेतो. म्हणजे हा झाला निगेटिव्ह लॉग H+ आयन टू द बेस 10. हा ग्रेटर दॅन असणार आहे निगेटिव्ह लॉग 1 into 10 to the power minus 7. इथं मला थोडंसं ऑपरेशन करावं लागेल. निगेटिव्ह लॉग 1 प्लस निगेटिव्ह लॉग 10 to the power minus 7. निगेटिव्ह लॉग 1 हा 0 असतो है ना, मग हा -7 पुढे आला, मायनस मायनस प्लस 7 झाला, प्लस 7 इंटू लॉग 10. लॉग 10 ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे बेसिकली मला काय भेटलं रे, निगेटिव्ह लॉग H+ आयन टू द बेस 10 हा जर ग्रेटर दॅन असेल 7 पेक्षा तर जे सोल्युशन आहे ते सोल्युशन कसं असणार आहे रे, ऍसिडिक असणार आहे. सेम कॅल्क्युलेशन तुम्ही बेसिक साठी करू शकता. ओए 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, कुछ तो गड़बड़ है. H+ ion concentration 1 to the 10 to the power minus 7 negative log H+ ion to the base 10 greater than negative log. हाँ ठीक है, हा log पुढे आला माइनस माइनस प्लस झाला. H3O plus H+ ion negative. ठीक आहे, बघा आता थोडंसं गडबड झाली. इथं मी म्हणतो H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज ग्रेटर दॅन 1 into 10 to the power minus 7. मी जर दोन्ही साईडला लॉग घेतला, लॉग ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 ग्रेटर दॅन लॉग ऑफ 1 into 10 to the power minus 7. ठीक आहे, मग इथं काय झालं रे, हा ग्रेटर दॅन झाला, लॉग ऑफ 10 to the power minus 7 चा लॉग 1 0 असतो आणि ऍडिशन मध्ये 10 to the power minus 7 गेला. म्हणजे हा ग्रेटर दॅन झाला, -7 log 10 1 असतो, त्याचा विषय संपला. म्हणजे जे काय आन्सर आलं ते काय आलं, लॉग ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 ग्रेटर दॅन -7. हा -7 जर मी इकडे आणला म्हणजे बेसिकली इनइक्वालिटी साइन म्हणजे काय होणार आहे, आता चेंज होणार आहे मॅथ्सचा यूज. ठीक आहे, इनइक्वालिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे इथं जे भेटणार आहे ते मला भेटणार आहे लॉग ऑफ H+ आयन टू द बेस 10 लेस दॅन 7 निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे ना, हा इकडे आला म्हणजे इनइक्वालिटी काय झाली, चेंज झाली. हाच काय झाला, pH लेस दॅन 7. म्हणजे असे सोल्युशन ज्यांचा pH 7 पेक्षा कमी असतो त्याला मी काय म्हणणार आहे रे, त्याला मी म्हणणार आहे ऍसिडिक सोल्युशन. आणि सिमिलरली असे सोल्युशन ज्यांचा pH 7 पेक्षा जास्त असतो त्यांना मी काय म्हणणार आहे, बेसिक सोल्युशन. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत. एक काम करू, आपण साइड बाय साइड सगळे लिहून घेऊ, त्यांचं जे अनालिसिस आहे ते सगळं आपण व्यवस्थित लिहून घेऊ जेणेकरून तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, न्यूट्रल साठी लिहितो. न्यूट्रलचं माझं जे येणार आहे ते बेसिकली pH इज इक्वल्स टू POH इज इक्वल्स टू 7 हे येणार आहे.
कसं येणार आहे ते कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितले तर न्यूट्रल कुणाला म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन H प्लस इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन OH मायनस. दोन्ही साईडला जर निगेटिव्ह लॉग घेतला, निगेटिव्ह लॉग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. म्हणजेच pH इज इक्वल्स टू POH हे इक्वेशन फर्स्ट, आणि तुम्हाला माहिती आहे बाबांनो की pH प्लस POH इज इक्वल्स टू 14 हे इक्वेशन सेकंड. ह्या दोन इक्वेशनला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला भेटणार आहे pH इज इक्वल्स टू POH इज इक्वल्स टू 7. हे झालं तुमचं न्यूट्रल सोल्युशन साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जे ते तुम्ही ऍसिडिक सोल्युशनचा जर विचार केला तर ऍसिडिक सोल्युशन मध्ये तुम्हाला काय बघायचंय, तुम्हाला बघायचंय की H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे कधी पण जास्त असणार आहे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. मी जर लॉग घेतला, लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 ग्रेटर दॅन OH मायनस आयन्स ची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे 1 × 10 टू द पॉवर मायनस 7. ठीक आहे, म्हणजे याला पण मला एक मिनिट मी असंच लिहू शकतो, लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन असणार आहे 1 × 10 टू द पॉवर मायनस 7 पेक्षा. ठीक आहे ना, आपण शिकलो होतो pH H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 1 × 10 टू द पॉवर मायनस 7 ॲटोहायड्रोलिसिस मध्ये. ओके, मग इथं जर मी लॉग घेतला तर इथं मला भेटलं लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 ग्रेटर दॅन log of 1 × 10 to the power minus 7 to the base 10. ओके, मग हा जो आहे हा काय झाला, log of H plus ion concentration to the base 10 greater than log of 1 plus log of 10 to the power minus 7 to the base 10. ही व्हॅल्यू जरी 0 म्हणजे log of H plus ion concentration to the base 10 greater than हा minus 7 समोर आला, minus 7 log of 10 to the base 10, it will become 1. So answer is log of H plus ion concentration to the base 10 greater than minus 7. हा मायनस साइन जर मी इकडे आणला तर मला भेटेल pH लेस दॅन 7. इथे इनइक्वालिटी नावाचा एक रूल आहे, इनइक्वालिटी तो चेक करून घ्या. आणि जर नसेल तर नंबर सिस्टीम इनइक्वालिटी अँड थिअरी ऑफ इक्वेशन नावाचं क्रिएटिव्ह कोचिंग अकॅडमीच्या नावाच्या चॅनलवरती एक यूट्यूब लेक्चर आहे, ते सर्च करा. ठीक, मग सिमिलर तुमचे हेच रिझल्ट इकडे पण येणार आहेत, फक्त इथे कंडिशन तुमची अशी असणार आहे की OH मायनस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ग्रेटर दॅन असणार आहे H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा. मग OH मायनस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ग्रेटर दॅन असणार आहे 1 × 10 टू द पॉवर मायनस 7 पेक्षा. दोन्ही साईडला जर लॉग घेतला तर तेच येणार आहे निगेटिव्ह ऑफ लॉग ऑफ H प्लस OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन मायनस 7 × लॉग 10 म्हणजे 1 झालं आहे. ठीक आहे, मग बेसिकली हा साइन जर मी इकडे आणला, निगेटिव्ह लोगॅरिथम ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10 हे साइन रिव्हर्स होणार आहे. इनइक्वालिटी मध्ये निगेटिव्ह साइन चेंज करत असताना इनइक्वालिटी रिव्हर्स होते. ओके, मग ह्याचा रिझल्ट काय असणार आहे, ह्याचा रिझल्ट असणार आहे POH हा झाला लेस दॅन 7. ओ गडबड, हा ठीक आहे ना, POH काय झाला लेस दॅन 7. तर बेसिकली POH लेस दॅन 7 म्हणजे pH काय रे, ग्रेटर दॅन 7 ना. ठीक, किंवा तुम्ही इथं लिहितानाच इन टर्म्स ऑफ H प्लस जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे कसं इथं तुम्ही असं पण लिहू शकता ना, H प्लस इज लेस दॅन OH मायनस, H प्लस लेस दॅन 1 × 10 टू द पॉवर मायनस 7, log of H प्लस टू द बेस 10 लेस दॅन मायनस 7. हा मायनस जर इकडे आणला तर pH ग्रेटर दॅन 7, इनइक्वालिटी साइन मायनस साइन शिफ्ट करताना काय झाली, चेंज झाली. तर बेसिकली हे तुमचं काय झालं रे, pH स्केल झालं, किंवा तुम्ही आपण जे क्लास 10th ला वापरलं होतं ते वापरलं तरी चालेल. 0, 7, 14 इथपर्यंत ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल. ठीक आहे, या फॉर्मॅट मध्ये पण तुम्ही काय करू शकता, हे सॉल्व्ह करू शकता. ठीक, याच्यावरती एक न्यूमेरिकल त्यांनी दिलेलं आहे, ते न्यूमेरिकल बघू आपण. त्याच्या अगोदर व्हिडिओ पॉज करा आणि हे व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या.
द पीएच ऑफ मोनोबेसिक, द पीएच ऑफ, हाँ ठीक है ना प्रॉब्लेम, तो सोबत द पीएच ऑफ मोनो एसिडिक वीक बेस इज, pH of monoacidic weak base is 11.2. Calculate percentage dissociation. It's percentage dissociation in 0.02 molar in 0.02 मोलार सोल्युशन. ठीक आहे, 0.02 मोलार सोल्युशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं पर्सेंटेज डिसोसिएशन काढायचं. म्हणजे बेसिकली काय काढायचं, अल्फा. ठीक आहे, मग अल्फासाठी तुमच्याकडे रिलेशन काय आहे, के ए इज इक्वल्स टू किंवा के बी इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. के बी इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. मग याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, नाही माहिती, दिले 0.02 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिले. ठीक आहे, मग सॉल्व कसं करणार तुम्ही याला, तर याला सॉल्व करण्यासाठी एक सिंपल लॉजिक लावायचं. मोनो ऍसिडिक वीक बेस म्हणतोय ते, म्हणजे सिंगल OH मायनस, बरोबर ना. मोनो ऍसिडिक म्हणजे कसे, असे बेस की जे एक OH मायनस आयन लूज करतात. तुम्ही असं एक OH मायनस लूज करणारा एक मोनो ऍसिडिक वीक बेस अज्युम करतो, BOH. तो मला देणार आहे B प्लस आणि OH मायनस आयन. ठीक आहे ना, तुम्हाला काय देणार आहे, B प्लस आणि OH मायनस आयन. मला बेसिकली इथं OH मायनस आयनचं जर सोल्युशन मला भेटलं, बेसिकली मी फक्त एक रूट सांगतो, OH मायनस आयनचं जर मला सोल्युशन भेटलं तर मी हे काय करू शकतो रे, सॉल्व करू शकतो. मला OH मायनसचे कॉन्सन्ट्रेशन पाहिजेत ना, म्हणजेच काय, हा अल्फा असेल तर हा पण अल्फा असेल ना, दिसतंय स्टॅच्योमेट्री मधून मला. ठीक आहे, मग OH मायनसचं मी कसं काढू रे, काय दिसतंय ह्याच्यामधून, काय करावं लागेल मला, दिलंय काय मला, पीएच दिलाय. ठीक आहे, आणखीन काय करता येईल मला, बघा मला काय दिलंय, पीएच इज इक्वल्स टू 11.2. मी असं म्हणतो पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14, म्हणजे पीओएच इज इक्वल्स टू 14 मायनस 11.2. मग आन्सर किती येणार आहे, 2.8. हो हा ठीक आहे, आन्सर किती येणार आहे, 2.8 आला आन्सर. POH is equals to 2.8. But what is the definition of POH? POH ची definition आहे negative logarithm of OH minus ion concentration to the base 10 is equals to 2.8. ठीक आहे ना, इथं अँटीलॉग घ्या, ह्या निगेटिव्हला इकडे आणा, अँटीलॉग घ्या. मग याच्यावरून मला जे भेटणार आहे ते भेटणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सॉल्व करा किती येतं ते बघा. कॉन्सन्ट्रेशन भेटलं मला OH मायनस आयन्सचं. ठीक आहे, तोच काय आहे माझा अल्फा. ओके, मग मी काय करणार आहे आता, अल्फाची व्हॅल्यू काढायची मला. बेसिकली काय काढायची, अल्फाची व्हॅल्यू. ठीक आहे, बघा माझ्याकडे एक फॉर्म्युला KB इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी, पण नाही डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस पण माझ्याकडे त्यांनी दिलेला नाहीये, म्हणजे हा पर्याय तर संपला. तर दुसरा काय ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन काय आहे का, आहे ना, कुठला बघा, जे काय कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे ना, दुसरं काय दिलेलं आहे का बघा, रिएक्शन दिली. रिएक्शन मधून काय करता येईल का, आपण एकदम सुरुवातीला सांगितलेलं मी, सुरुवातीला हा जर 1 असेल तर हा 0 असेल, हा 0 असेल. हा जर अल्फा निघून गेला, हा अल्फा निघून गेला, हा 1 मायनस अल्फा झाला. ओके, पण ह्याचं जे व्हॉल्यूम आहे ते जर व्हॉल्यूम मी डिवाइडला घेतलं तर हे झालं त्याचं व्हॉल्यूम. ओके, म्हणजे OH मायनस आयनचं जे काय भेटलं मला ते किती भेटलं रे, अल्फा बाय व्ही. म्हणजे मी असं म्हणू शकतो की जे OH मायनस आयन आहे ते माझे किती येत रे, अल्फा बाय व्ही. ठीक आहे, म्हणजेच काय रे, म्हणजेच अल्फा इंटू सी ना. म्हणजे काय OH मायनस आयन आहेत ते मला भेटलेले आहेत आता इथून या कॅल्क्युलेशन मधून, ते इथं टाकून द्या. इज इक्वल्स टू अल्फा ॲज इट इज, कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 0.02.
अल्फाची व्हॅल्यू डायरेक्ट भेटली तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन डिवायडेड बाय 0.02. ठीक आहे ना. या पद्धतीने तुम्ही हे न्यूमेरिकल काय करू शकता रे, सॉल्व करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट आहे की बाबा टाइप्स ऑफ सॉल्ट कसे आयडेंटिफाय करायचे किंवा सॉल्ट कुठल्या प्रकारचे. त्याच्या अगोदर हे न्यूमेरिकल आणि हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ज्यांना लॉग टेबलच्या कॅल्क्युलेशन मध्ये अडचण आहे त्यांच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. बऱ्याच लोकांना इथे प्रॉब्लेम येईल निगेटिव्ह अँटी लॉग कसा घ्यायचा, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. प्रॉब्लेबली एक 25-30 मिनिटचा व्हिडिओ असेल तो. त्याच्या अगोदर मी असं म्हणतो की माझ्याकडे जे ऍसिड आहेत ते किती प्रकारचे आहेत, बेस आहेत ते किती प्रकारचे आहेत. मला माहिती आहे माझ्याकडे स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे. त्याच्यानंतर मी स्ट्रॉंग ऍसिड दोनदा लिहितो. त्यानंतर वीक ऍसिड असणार आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. मग इथं कसं लिहितो मी, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, स्ट्रॉंग बेस, वीक बेस. झालं काय. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. आपल्याला टाइप्स ऑफ सॉल्ट बघायचे, टाइप्स ऑफ सॉल्ट. ठीक. मग स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस कसे असतील रे, तर आपण स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल आपण बघितलेत HCl, स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल बघितलेत KOH. मग याच्यामधून जे सॉल्ट तयार होणार आहे ते काय होणार आहे, KCl, NaCl. ठीक आहे. यांच्यासारखे काय होणार आहेत, सॉल्ट तयार होणार आहे. बरं, ते सॉल्ट तयार झाले त्यांचं नेचर कसं असेल रे, हा पण स्ट्रॉंग आहे, हा पण स्ट्रॉंग आहे. नेचर कसं असेल शिकवलं मी क्लास 10th मध्ये. प्रॉब्लेम दोघं समान ताकदीचे आहेत, एकमेकांना खाऊन टाकतील ना. ह्याचा H प्लस ह्याच्या OH मायनसला खाऊन टाकेल, H2O तयार करेल. ह्याचा OH मायनस ह्याच्या H प्लसला खाऊन टाकेल, H2O तयार करेल. दोघांचा अमाऊंट जर सारखं आहे, सगळ्यांनी सगळं खाऊन टाकलं, शिल्लक कोण राहतंय का, नाही राहत. म्हणजे सॉल्ट जे आहे ते कसं तयार झालं रे, न्यूट्रल तयार झालं. नेक्स्ट स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस आहे. ऍसिड जे आहे ते स्ट्रॉंग आहे, म्हणजे H प्लस आयनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते OH मायनस पेक्षा जास्त आहेत. मग H प्लस ने काय केलं, सगळे OH मायनस खाऊन टाकले, तरी पण शिल्लक कोण राहिलं, H प्लस, कारण ते जास्त आहेत. ठीक आहे. एक जण एक खाणार आहे समजून चला, एक H प्लस एक OH मायनसला खाऊन टाकणार आहे आणि H2O तयार करणार आहे. मग या H प्लस ने सगळे OH मायनस खाऊन टाकले, शिल्लक कोण राहिले, H प्लस. म्हणजे जे सोल्युशन आहे ते कसं आलं, सोल्युशन आहे ते कसं आलं, ऍसिडिक आलं. किंवा जे साल्ट आहे ते कसं आलं, ऍसिडिक आलं. इथं वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस आहे. मग बेसनं सगळ्या ऍसिडला खाऊन टाकलं तरी पण बेस शिल्लक राहिला, म्हणजे हे जे आलं हे कसलं आलं काय, बेसिक आलं. त्यानंतर हा वीक बेस आहे आणि हा वीक ऍसिड आहे, दोघं पण वीक आहेत, दोघं कमी आहेत, एकमेकांना खाऊन टाकलं, शिल्लक कोणीच नाही राहिलं. हे जे हे काय आहेत, न्यूट्रल आहेत. त्याचे एक्झाम्पल तुमचे तुम्ही काय करा, नोट डाऊन करा आणि ते बाहेर लर्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहे, हायड्रोलिसिस. ठीक आहे. हायड्रोलिसिस बघणार आहे आणि पर्टिक्युलर सॉल्ट बघणार आहे, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे. त्याच्या अगोदर हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, नोट्स नोट डाऊन करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.